अध्यक्ष महोदय धन्यवाद, आपण मला ही संधी दिली. तुम्हाला देतो. साधारणपणे आपण पाहतोय महाराष्ट्रात असेल देशात असेल लोकसंख्या पण वाढत चालली, वाघांची पण संख्या वाढत चालली, बिबट्यांची पण संख्या वाढत चालली. नैसर्गिक आहे की दोघांची संख्या वाढल्यानंतर कुठे ना कुठेतरी ह्युमन आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होणार. हे होत असताना आपल्याला आठवत असेल 2010-2011 साली जेव्हा 1411 टायगर्स लेफ्ट अशी जेव्हा एक सगळीकडे ॲड्स झाल्या वगैरे, त्याच्यानंतर वाघांची संख्या जी वाढली, अनेक वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं. आत्ता परिस्थिती अशी आहे की आपण मान्य करायलाच पाहिजे की हा कॉन्फ्लिक्ट वाढत चाललेला आहे. तरी देखील एक चांगली गोष्ट आहे की अजून सुंदरबनमध्ये जसं मॅन ईटर्स झालेले आहेत तसे महाराष्ट्रात अजून मॅन ईटर्स झाले नाही आहेत. प्रासंगिक हमले होतात, कुठे ना कुठेतरी एखादा हमला होतो, मग त्याच्यावरनं आपली चर्चा होते. पण मला वाटतं आपण थोडा तरी विषय हा रुळावर आणला पाहिजे. काही काही गोष्टी आपण खूपच वेगळीकडे चाललो आहोत. मला 2-3 गोष्टी मंत्री महोदयांच्या निरीक्षणात आणायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्ष महोदय 2021-22 साली एक टेक्निकल कमिटी होती टायगर कॉन्फ्लिक्टवर. त्यांनी रिपोर्ट दिला होता. 2022 सालानंतर त्याची अजून अंमलबजावणी अजून स्थानिक पातळीवर चंद्रपूरसाठी झाली नाही. मंत्री महोदय आपण त्याच्यात लक्ष घालून या वाघांचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावर आपण ती अंमलबजावणी करावी. तसंच महाराष्ट्रासाठी एक बिबट ॲक्शन प्लॅन केला होता 2021-22 साली. तो देखील तसाच पुस्तकांमध्ये अजून त्याची स्थानिक पातळीवर, जसं आता सुधीर भाऊ सांगत होते की जे रिस्पॉन्स टीम आहे किंवा वनमजूर आहेत त्यांना अजून जे मानधन जात नाही किंवा जे अजून प्रलंबित असेल ते देखील देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कन्हारगाव हे आपण 50वं अभयारण्य म्हणून तिथे स्थापन केलं होतं. ते अभयारण्य झाल्यानंतर अजून FDCM कडून हस्तांतरित झालं नाहीये वन्यजीव खात्याला. मला वाटतं ते करून घेणं गरजेचं आहे. आणि अशी अनेक कॉन्झर्वेशन रिझर्व्स आहेत महाराष्ट्रभरात जे अजून हे वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आले नाही आहेत. मंत्री महोदय आपण जे आता सांगत होतात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाघांची सफारी असेल किंवा लेपर्ड सफारी असेल किंवा कॉन्झर्वेशन रिझर्व्स असतील, तर 2 भाग आहेत त्याच्यात. पहिला भाग म्हणजे जे आत्ता आपण स्थापन केलेले आहेत किंवा घोषित केलेले आहेत, कन्हारगाव असेल किंवा इतर अभयारण्य असतील ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्झर्वेशन रिझर्व्ह, ते हस्तांतरित करून आपल्या खात्यांकडे घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रात काही ठराविक मायनिंग एरियाजसाठी आपण पाहिलं असेल, जसं आता 32 टायगर कॉरिडॉर्स या देशामध्ये जे ओळखलेले आहेत किंवा नेमलेले आहेत नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनी, ते काही लोक डायल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरीच्या काळातच मी एक एक्सपोज केलं होतं की आपल्याच खात्याचे एक PCCF आहेत रेड्डी साहेब, मी आपल्याकडे विनंती करेन की त्यांच्यावर चौकशी तरी कमीत कमी झाली पाहिजे. 3 पत्र लिहिली त्यांनी. पहिलं पत्र होतं वाईल्ड लाईफ बोर्डाकडे, जे आता इंद्रावती टायगर कॉरिडॉर जो आहे ताडोबा इंद्रावती, तिथे एका माईनसाठी परवानगी मागितली होती. पहिलं पत्र होतं की आपल्याला नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जायला लागेल, टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटीकडे जायला लागेल. दुसरं पत्र होतं की जाण्याची गरजच नाही. आणि तिसरं पत्र होतं मी सगळी माझी पत्र विड्रॉ करतोय. म्हणजे ह्या पत्रांचा अर्थ काय? हे 3 कॉन्फ्लिक्टिंग लेटर्स होते. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी ह्याच्यात खरोखर लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण असंच जर चाललं तर हे टायगर कॉरिडॉर संपतील. मुळात हे हमले होण्याचं कारण हेच आहे की जर वाघांना पसरण्याची तुम्ही संधीच दिली नाही, मुभाच दिली नाही, तर वाघ तिकडल्या तिकडे अडकून राहणार आणि जिथे जवळ आहे, जिथे मार्किंग करू शकतो, जिथे अजून पसरण्याचा प्रयत्न करू शकतो, तिथे ते हमले होणार. आता चंद्रपूरमध्येच बघा, ब्रह्मपुरी वन विभागाच्या त्या पूर्ण परिसरामध्ये 45 वाघांची जी संख्या आहे तेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी मानतो. तिथे 3 पट वाघ झालेत. पण तिथे आपण कालवे केल्यामुळे जे होणार, नैसर्गिकरित्या कालवे होणार किंवा गावं वाढणार किंवा कुठेतरी अजून उद्योग काहीतरी येणार, MIDC येणार. पण आपण जर कॉरिडॉरच नष्ट करायला लागलो तर वाघ हे दुसऱ्या कॉरिडॉरपासून, म्हणजे जसं आपण सांगितलं मंत्री महोदय की सह्याद्रीपर्यंत असेल किंवा दुसऱ्या राज्यात असेल, हे कॉरिडॉर नष्ट झाले तर वाघ जाऊ शकणार नाही आणि मग हे हमले वाढत जातात. तर मी आपल्याला विनंती करीन की हे जे PCCF आहेत त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठच्याही मायनिंग प्रोजेक्टसाठी जी आपण प्रोसिजर पाळतो, मग स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड असेल, नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ असेल, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी असेल, ह्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे आपण आता पाहिलं असेल, अजून एक कारण जे आहे की गावाकडे वाघ का येतात, तर खाण्याचा जो विषय आला की वाघांचं जे खाणं आहे ते राहिलं नाही वगैरे. आपण साधारण पाहतो की गावं जिथे आहेत त्या परिसरामध्ये कधी कधी कचऱ्याचे ढीग वाढतात आणि मग कचऱ्याचे ढीग वाढल्यानंतर तिथे डुकरं असतील, कुत्रे असतील, हे सगळे येतात. ते खायला कधीतरी हे वाघ किंवा बिबटे येतात आणि मग त्याच्यातून ते समोर लहान मुलं दिसतात, महिला पुरुष दिसतात, त्याच्यावर कधी कधी हमले होतात. तर आपण ग्रामविकास खात्यासोबत तिथे देखील एक स्वच्छता मोहीम ही जर राबवली तर मला वाटतं हे हमले खूप कमी होऊ शकतात. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा एक पूर्ण वाघाचा विषय बाजूला, पण जे पोचिंगचा आत्ता जे जयंत पाटील साहेबांनी देखील उल्लेख केला, मध्ये येऊरमध्ये देखील एक केस झाली. माझी तर आपल्याला विनंती आहे की पोचिंग करताना आपण पाहतो वाघाची नखं असतील, बिबट्याची नखं असतील, दात असेल, कातडी असेल, हे काढली जातात. जर हे कुठचेही पोचर सापडले तर आपण जसं आता सुधीर भाऊंनी सांगितलं की झाडाला बांधा, तर माझी तर आपल्याला आग्रहाची विनंती असेल, एकतर पोचरना शूट ॲट साईट करा
किंवा त्यांची कातडी काढून तिथे लटकवा त्यांना उलट. हे करणं गरजेचं आहे, नाहीतर आपलं हे जे वन्यजीव आहे हे नष्ट होत जाणार. ठीक